वसुंधरा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। 24 तासात कामाला सुरुवात। आमराई रस्ता ते आंबेडकर पुतळा रस्ता डांबरीकरण सुरू। इचलकरंजी येथील आमराई रस्ता ज्ञानेश्वर मंदिर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या दरम्यानच्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला अवघ्या 24 तासात सुरुवात झाली। विमानतळ सल्लागार समितीचे सदस्य मधुकर मुसळेबापू यांनी रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्यासाठी लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाने तात्काळ हालचाली केल्या। सुमारे 6 महिन्यापूर्वी जलवाहिनी टाकण्यासाठी खोदलेल्या रस्त्यावर काम पूर्ण होऊन 3 महिने उलटूनही डांबरीकरण झाले नव्हते। त्यामुळे नागरिकांना अपघात, वाहतुकीची कोंडी आणि अन्य समस्यांना सामोरे जावे लागत होते। या परिस्थितीला अखेर मुसळे यांच्या पाठपुराव्यामुळे तोडगा निघाला। खासदार धैर्यशील माने यांनी आयुक्त ओमप्रकाश दिवटे आणि उपायुक्त प्रसाद काटकर यांच्यासोबत चर्चा करून परिस्थितीचे गांभीर्य प्रशासनाच्या लक्षात आणून दिले। मुसळे यांच्या इशाऱ्यानंतर ठेकेदाराला वठणीवर आणण्यात आले आणि काम सुरू झाले। या निर्णयामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। यावेळी विमानतळ सल्लागार समितीचे सदस्य मधुकर मुसळेबापू, अल्पेश गोगड, विमलकुमार बम, ज्योतिराम बर्गे, प्रमोद खुडे, महेश दुधाने आदी उपस्थित होते। आमराई रोड ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी गेले 2 महिने महापालिकेकडे पाठपुरावा करत आहे। माननीय आयुक्त दिवटे साहेब व उपायुक्त काटकर साहेब यासाठी सहकार्य करतात, परंतु ठेकेदार त्यांच्या मनमानीमुळे त्यांनाही दाद देत नव्हता। त्यामुळे शेवटी मी उपोषणाचा इशारा प्रशासनास दिला। त्यास अनुसरून खासदार धैर्यशील माने दादा यांनी प्रशासनाशी चर्चा करून व याचे गांभीर्य ओळखून तातडीने आजच कामास सुरुवात केली। चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।